तासातच दोन्ही पालख्यांचं आगमन होणार आहे आणि पुणेकरांसाठी पालखीचा सोहळा म्हणजे अतिशय अभूतपूर्व हा सगळा 2 दिवसांचा उत्सव असतो। पण या पालखीमध्ये जसे महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमधून वारकरी दाखल होतात त्याचबरोबर या पालखीमध्ये पुणे शहराच्या मध्ये एक अतिशय वेगळी दिंडी सुद्धा असते। ही दिंडी असते ती आयटी कर्मचाऱ्यांची दिंडी। हेच सगळे आयटीतले कर्मचारी माझ्या सोबत आहेत आणि अतिशय वेगळी ही सगळी संकल्पना आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते या दिंडीमध्ये असतात, पण ते का असतात हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। किती लोक तुम्ही सहभागी झालेले आहात आणि नेमका आयटी दिंडी सुरू करण्यामागे काय नेमका विचार? आयटी क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी मिळून आम्ही ही आयटी दिंडी सुरू केली आहे। पुणे आळंदी ते पुणे, पुणे ते पंढरपूर असं टप्प्याटप्प्याने रिले पद्धतीने आम्ही जात असतो। याचा उद्देश असा आहे की आपल्या नवशिक्षित अशा आयटीतल्या लोकांना देखील आपला जो अध्यात्माचा वारसा आहे हजारो वर्षापूर्वीचा, तो देखील त्यांना त्याचा स्पर्श व्हावा। त्यांच्या अभियांत्रिकीच्या आणि इतर शास्त्रीय शिक्षणांमध्ये म्हणजे सायन्सच्या शिक्षणामध्ये हे असं अध्यात्म वगैरे काही शिकवलं जात नाही। वारीच्या निमित्ताने त्याची अनुभूती मिळते आणि आपण म्हणतो ना की एकोम बहुश्याम, म्हणजे एक हे बहुरूपाने प्रकटलं आहे, वेगवेगळ्या जाती जमाती वर्ण वगैरे याच्यातनं प्रकटलं आहे। पण त्याचं ऐक्य कुठं तुम्हाला अनुभवायला मिळेल तर ते वारीमध्ये मिळतं। जे विविधतेतलं ऐक्य, त्याच्यातली समरसता ही वारीमध्ये मिळते। म्हणून आम्ही हा वारीचा आयटी दिंडीचा उपक्रम चालू केला आहे। पण आयटी दिंडी जरी नाव असलं तरी इतर क्षेत्रातले देखील त्यामध्ये येऊ शकतात आणि आम्ही या संकेतस्थळ आहे आमचं, त्याच्यावर नोंदणी करायला लावतो। यावर्षी 1200 जणांनी आळंदी ते पुणेमध्ये भाग घेतलेला आहे। पुढच्या टप्प्यामध्ये कमी आहे आणि पंढरपूरपर्यंत आम्ही टप्प्याटप्प्याने जात असतो। काही परदेशातले देखील आपले जे लोक आहेत तर ते कुटुंबासह वगैरे ते आलेले आहेत। नक्कीच काही महिलांशी सुद्धा बोलूयात। आयटी सेक्टर म्हटलं की खूप जास्त ताण असलेलं सेक्टर असं म्हटलं जातं। हे 2-3-4 दिवस तुमच्यासाठी कसे असतात? अतिशय मिरॅक्युलस आणि अतिशय डिव्हाइन, स्ट्रेस फ्री आणि खूप सुंदर असा हा अनुभव आहे। आणि पुणे हे आयटी हब आहे आणि मला फार आश्चर्य वाटते की इतक्या कमी संख्येमध्ये का आपण इतका सुंदर अनुभव घेत नाहीत। मी तुम्हाला सगळ्यांना अपील करते, सगळ्या आयटी प्रोफेशनल्सला अपील करते की प्लीज पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या आणि प्लीज एक्सपिरियन्स द डिव्हिनिटी अँड मिरॅक्युलस एक्सपिरियन्स। थँक्यू सो मच। रामकृष्ण हरी। तुम्ही काही पाठ वगैरे करून आलात, अभंग वगैरे असं काही? गाणं म्हणतील? नाही, दरवर्षी आम्ही स्वतःचे आयटी दिंडीचे आम्ही वेगळे भजनं लिहितो आणि यावेळेस आम्ही AI वापरून गाणे सुद्धा बनवलेले आहेत। एखादं सादर काहीतरी? ऐकवता येईल? नाही, पण त्याला म्युझिक लावावं लागेल मला, त्यापेक्षा ठीक आहे। नाही, आपण सगळेजण मिळून गाऊयात। हां, टाळ वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना, माऊलीची दिंडी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा, तोही नाचे ती नाचे तूही नाच रे म्हणा, माऊलीची दिंडी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा, राष्ट्र गाजे धर्म गाजे हिंदू गाजे म्हणा, माऊलीची दिंडी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा, शिवराजे शंभूराजे पृथ्वीराजे म्हणा, माऊलीची दिंडी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा, अबीर साजे गुलाल साजे भगवा साजे म्हणा, माऊलीची दिंडी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊलीची दिंडी निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा। तुमच्या सगळ्यांना श्री ज्ञानदेव पंढरीनाथ तुम्हा
सगळ्यांना वारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. माझ्याबरोबर IT सेक्टर मधल्या सगळ्या लोकांची ही वारी होती आणि जवळपास 1200 लोक सहभागी झालेले आहेत आळंदी ते पुणेमध्ये. इथून पुढे पंढरपूरच्या दिशेने सुद्धा काही लोक या सगळ्यांमधले जाणार आहेत आणि IT सेक्टर असेल किंवा कुठलंही सेक्टर असेल ज्या सेक्टरमध्ये खूप जास्त स्ट्रेस असतो अशा सगळ्याच लोकांनी वारीमध्ये येऊन एकदा तरी हा सगळा अनुभव घ्यावा असाच संदेश जो आहे तो त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.